नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या. मी धवल आपलं स्वागत करतो. पुण्यातील एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. विष प्राशन करून तृतीयपंथीयाने आपल्या आयुष्याची अखेर केली. रूपादेवी माहेश्वरी असं त्यांचं नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या. मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. मुंबई गुन्हे शाखेने कमाटीपुरा भागातून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यावेळी एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. माझी लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थ्यांबद्दल तक्रारी सरकारला मिळाल्यावर फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये आली असून या आधारावर तपास सुरू आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. या अंतर्गत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही. रायगड जिल्ह्यातील महाड येथील माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणूक उमेदवार स्नेहल जगताप या भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप या भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीतही ठिणग्या उडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता या संदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आता काही नवीन बसेस एसटीच्या सेवेत दाखल होणार असून त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं सूचक भाष्यही अजित पवार यांनी यावेळी केलंय. काल रात्री वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज अचानक जामीन अर्जही मागे घेण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेकडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्यात नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत अशा आशयाचं एक पोस्ट गेल्या दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतंय. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. सध्या नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो, परंतु अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात असंही ते म्हणालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळातील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम महिन्याभरात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. मात्र महिन्याभराचा कालावधी पूर्ण होऊन देखील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नितीन गडकरी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्याकांडातील आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यासह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ता अंजनी दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. या आरोपींना आता अगदी राजा महाराजासारखी ट्रीटमेंट मिळायला लागली आहे. ते आता मोकळे झाल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यामध्ये सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. 34 बेकायद इमारती पाडण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने बेकायद बांधकाम हटवताना 400 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवलाय. या कारवाईनंतर 200 कुटुंब बेघर होतील. कुर्ला येथील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाला देण्याची सरकारच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शवलाय. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सकाळी आंदोलन सुरू केलंय. जमिनीच्या वादातून एकानं परवान्याच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्यानं सातारा शहरानजीकचा क्षेत्र माहुली परिसर हादरलाय. गोळीबारानंतर 2 गटात तुंबळ हाणामारी देखील झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास ताब्यात घेऊन पिस्तूल जप्त केलंय. पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या गळ्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने वार करून तिची हत्या केली आहे. इतक्यावर तो थांबला नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने त्याचा व्हिडिओ देखील चित्रित केलाय. पुष्पक एक्सप्रेसच्या चालकानं जोरात ब्रेक दाबल्यानं चाकाच्या भागात घर्षण झालं. त्यामुळे ठिणग्या उडाल्या. ठिणग्या आणि धूर पाहून आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर काही प्रवाशांनी चेन खिचली. ट्रेन थांबताच अनेक प्रवाशांनी उड्या टाकल्या. आगीच्या अफवेमुळे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13वर पोहोचलाय. यातील 8 जणांची ओळख आता पटलेली आहे. बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बेतिया जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी मोठी कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू आहे. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले.
पोलिसांनी ही माहिती दिली आहे। आरोपी सध्या सुरक्षा रक्षकाचं काम करायचा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 35 वर्षाच्या महिलेच्या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी पतीला अटक केली होती। त्याने चौकशीत धक्कादायक दावे केले आहेत, ते ऐकून पोलिसही हैराण आहे। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक DK रावला अटक झाली आहे। खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक झाली आहे। एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवल्याच्या आरोपात अटक झाली आहे। 2.5 कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। कानपूरमध्ये एका विवाहित महिलेनं असं कांड केलंय की पोलिसही हैराण झाले आहेत। महिलेने नवऱ्याचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पत्नी शबानाची पोलखोल झाली। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे ओव्हरडोसची कथा रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं। शहरात आणि जिल्ह्यात गुईवेल बॅलेन्स सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी ICMRच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV येथे पाठवण्यात आलेले आहे। या दुर्मिळ आजाराबाबत पुणे महापालिका आणि आरोग्य विभाग दक्षता बाळगत आहे। कल्याण पूर्व येथील कैलासनगर परिसरात वाढदिवसाची पार्टी करत असताना गब्रू यादव या तरुणावर एका टोळीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती। या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात आता गब्रू यादव याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे माफिया राज चालू देणार नाही। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा इशारा दिला आहे। कोणतेही चुकीचे काम चालू दिले जाणार नाही असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। कोणाचीही गुंडागर्दी खपवून घेणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जबाबदारी मला दिली आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय। बारामतीत हिलजेन रिसर्च सेंटरच्या वतीने डायबिटीज पासून कॅन्सर पर्यंत दीर्घकालीन आजारांवर उपचार आता मिळण्यास सुरुवात होणार आहे। हिलजेन ग्रुपच्या वतीने बारामतीत रुग्णांसाठी जुनाट आजारांवर प्रोथेरप्युटिक प्रोटोकॉल पद्धती विकसित करण्यात आली आहे। कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या रंकाळा तलाव परिसरात चारी बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। त्यामुळेच कोल्हापूर महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडची हवा खात आहेत। जगात सगळ्यात शुद्ध हवा कुठे असेल तर ती स्वित्झर्लंडमध्ये असं म्हटलं जातं। महाराष्ट्राच्या विकासाकरता बक्कळ गुंतवणूक आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या डावोस दौऱ्यावर आहे। त्यामध्ये त्यांनी तेथील पर्यटनाचाही आनंद लुटल्याचं त्यांनीच फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोंच्या वरून दिसतंय। इराणच्या तेहरानमधील सर्वोच्च न्यायालयात शनिवारी एका व्यक्तीने गोळीबार केला। या हल्ल्यात 2 न्यायमूर्तींचा मृत्यू झालाय। हल्लेखोर न्याय विभागाचा कर्मचारी होता। इराण इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार तेहरानमधील कोर्ट हाऊसमध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे। कोणतेही सरकार चांगल्या भावनेने योजना आणतं, पण काही प्रवृत्ती विकृत असते, ते त्याचा गैरफायदा घेतात, असं विधान पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी केलंय। माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्यांचा 2 वर्ष विचार करत होतो असंही त्यांनी म्हटलंय। पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली आहे। पनवेलमधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेल्या 20,06,000 किमतीच्या गुटख्याला जप्त करण्यात आले। 100 दिवसांच्या दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी जनतेच्या मनात छाप सोडली आहे। वर्षभरापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्याही मितभाषी शैलीमुळे इथल्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे सध्या राज्यातील सेलिब्रिटीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरत आहेत। गुजरातमधील सुरतमध्ये 8वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे तिला परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी केलाय। या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने बांगलादेशातील शरीफुलच्या कुटुंबाशी संपर्क साधलाय। त्यांनी बांगलादेशमध्ये असलेल्या आरोपीचे वडील राहुल अमीन फकीर यांच्याशी संवाद साधलाय। शरीफुलचं कुटुंब बांगलादेशातील झालोकाठी येथे राहतं। सैफवर हल्ला केल्यानंतर काही तासांनी आरोपीने आपल्या वडिलांना फोन केला होता। त्या कॉल दरम्यान त्याने वडिलांना सांगितलंय की वडिलांच्या खात्यात 10,000 ट्रान्सफर केले आहेत। महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक ई पीक पाहणी नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महसूल विभागाच्या मदतीने 5 दिवसात 80% शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत काल बुधवारपासून देशभरात जेईई मेन्स या परीक्षेच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे। नाशिक शहरातील 10 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। केवळ 500 रुपये द्या आणि प्रमाणपत्र घेऊन 10वीला तब्बल 10 गुण मिळवा, हा बोगस गुणांचा सिलसिला यंदाही सुरूच राहिल्याचं दिसतंय। गेल्या वर्षी याला ब्रेक लागल्यानंतरही यंदा काही मान्यता प्राप्त संस्थांनी प्रमाणपत्र विक्रीचा नवा धंदा सुरू केला आहे।
बहिणीचं नातं जोडल्यानंतर आता ते अविचारीपणाने तोडलं जातंय, त्यावर फडणवीस अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकतील असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना न बघणारी माणसं या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रतिक्रिया हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने क्रांती चौक येथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली क्रांती चौक येथून पैठण गेट, गुलमंडी, औरंगाबाद, आकाशवाणी व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापर्यंत काढण्यात आली होती. बाळासाहेबांना भारतरत्न द्यायचा की नाही याचा विचार पंतप्रधान करतील. राऊतांनी जाऊन काँग्रेसचा मुका घ्यावा असा टोला गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावलाय. परभणीतून निघालेला आंबेडकर अनुयायांचा लॉंग मार्च जालन्यात दाखल झाला आहे. परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. जालना शहरातील नागरी समस्यांवरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील नूतन वसाहत येथील उड्डाण पुलावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. नाशिकच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित अपहाराची चौकशी करण्याबाबत वारंवार मागणी करून प्रशासनाकडून दखल घेत जात नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. 2 दिवस राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये दौरा असणार आहे. राज ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. रणजी ट्रॉफी 2024 ते 2025 हंगामाचा दुसरा टप्पा 23 जानेवारी रोजी सुरू झाला, जिथे भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरले, ज्यामध्ये एक नाव कर्णधार रोहित शर्माचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरत असल्यामुळे रोहित शर्मा मोठ्या आशेने रणजीमध्ये सामना खेळण्यासाठी उतरलाय. पण एक रन्ससाठी त्याचा संघर्ष सुरू होता आणि रणजी ट्रॉफी सामन्यात हिटमॅन अपयशी ठरला. टीम इंडियासाठी अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली आहे आणि फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावलंय. अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारताने कोलकाता येथे इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केलाय. टीम इंडियाने T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माने 232.35च्या स्ट्राईक रेटने 34 चेंडूत 79 धावा घेतल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत. भारतीय महिला संघाने अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3रा सामना जिंकत अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 महिला संघाने साखळी फेरीतील 3ऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला 60 धावांनी पराभूत केले. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय अशी चर्चा आहे. याच दरम्यान युजवेंद्र चहलच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. खरं प्रेम काय असतं याबाबत चहल बोललाय. खरं प्रेम हे खूप दुर्मिळ असतं आणि मी तो दुर्मिळ व्यक्ती आहे असं त्यांनी लिहिलंय. कॉमेडियन कपिल शर्माबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. त्याला एका अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे कपिलच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसोजा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले आहेत. भारताचा दिग्गज लेग स्पिनर युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडिया बाहेर आहे. 2024च्या T20 वर्ल्ड कप दरम्यान तो संघाचा सदस्य होता, पण तेव्हापासून तो पुनरागमन करू शकला नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात लेग स्पिनर युजवेंद्र चहलची निवड न करण्यावर प्रश्न उपस्थित केलाय. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याला वेळेत लीलावती रुग्णालयात पोहोचवणारा रिक्षा चालक भजन सिंग राणाच्या आभार मानले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला सैफला भजन सिंगने रुग्णालयात नेलं होतं. त्याने भाडं देखील घेतलं नव्हतं. मात्र सैफने किती आर्थिक मदत केली ते अद्याप अस्पष्ट आहे. त्याला 50,000 रुपये दिले आहे असं म्हटलं जात आहे, पण रकमेबाबत खुलासा करण्यास राणाने नकार दिलाय. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानानं आता बॉलिवूडमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूर स्टारर ॲनिमल आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 नंतर ती विकी कौशल स्टारर छावा चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी रश्मिका हैदराबादहून मुंबईला आली होती. रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे ती व्हीलचेअरवर दिसली. पुष्पा 2 रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या दिग्दर्शक सुकुमार यांच्या अडचणीत मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी दिग्दर्शक सुकुमार यांच्या हैदराबादमधील घर आणि कार्यालयावर छापा टाकला. इन्कम टॅक्सची छापेमारी सकाळी लवकरच सुरू झाली होती आणि पुढे अनेक तास ती सुरू राहिली. जेव्हाही कारवाई करण्यात आली तेव्हा संचालक सुकुमार हैदराबाद विमानतळावरती होते अशी माहिती मिळत आहे. तर या होत्या सध्याच्या घडीचे सुपर 50 बातम्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.